कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहू शकता किरण ठाकरे जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसून येते. मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी जमलेले आहेत आणि उमरोली किंवा माणगाव जिल्हा परिषदेमधून भाजपने उमेदवार दिलेला आहे. त्यांच्या घरातला उमेदवार आहेत. आपल्यासोबत किरण ठाकरे जोडलेले आहेत. सगळे प्रचारामध्ये झंझावत पाहत आहेत. सगळे तरुण आहेत. सगळे जोश उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. किरण ठाकरे सर, आपलं स्वागत आहे विकासनामामध्ये. कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे, काय सांगता प्रचाराबद्दल? आज माणगावतर्फे वरडी या जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ राधिका किशोर ठाकरे यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आपण पाहत असाल कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि जनतेमध्ये असलेली पसंती आपल्याला पाहायला मिळते. आपण ह्या विभागामध्ये फिरत असताना ह्या विभागातले जे काही मूलभूत प्रश्न आहेत, मुख्यतः महिलांकडनं आपल्याला ऐकायला बऱ्याच ठिकाणी मिळालं की पाण्याची इथं मोठी समस्या आहे. आजपर्यंत ते कोण सोडवू शकलं नाही. उखरुलचा पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता बार्डीमध्ये पण अनेक महिलांनी भेटून तेच सांगितलं. आमच्या किरवलीमध्ये पण तोच प्रश्न आहे. बऱ्याच गावांमध्ये पाण्याचा महिलांचा प्रश्न आहे. आजपर्यंत कोणी सोडवू शकलं नाही. तर भारतीय जनता पार्टीला ह्या विभागामध्ये संधी मिळाली तर आपण ह्या परिसरात असलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न सोडू. पण तुमची उमेदवारी भाजपची आहे का? काही म्हणता ठिकाणी त्यांच्यासोबत युती नाही, काय तिकडे वेगळं इकडे वेगळं, काय नेमकी राजकारण आहे तुमच्या भाजपामध्ये सध्या? नाही, ह्या विभागामध्ये आपण मैत्रीपूर्व लढतोय. आपण ह्या जिल्हा परिषद विभागामध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ राधिका किशोर ठाकरे यांना अधिकृत उमेदवारी जी भारतीय जनता पार्टीची मिळालेली आहे आणि तशा पद्धतीने आपण पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि पक्षाचा झेंडा घेऊन पक्षाचे सर्व कार्यकर्ते ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आपल्याला पाहायला दिसतात. पण तिकडे सुद्धा शिवसेनेने उमेदवार दिले, तुमचा मित्र पक्ष आहे. मग असं कसं एकाच विभागामध्ये दोघं आमने सामने आलेले आहेत? काही लोकांचं शिंदे सेनेसोबत जाण्याचं विचार होता. त्यांचं ते पहिल्यापासून त्यांच्याबरोबर बोलणं होतं. परंतु आम्ही भूमिका घेतली होती की आपल्याला स्वबलावर लढायचं होतं. तर पक्षाने आपल्याला ही जागा लढण्याकरता आपल्याला मान्यता दिलेली आहे आणि आपण कमलचिन्ह घेऊन ह्या जिल्हा परिषद विभागामध्ये लढतो. ग्रामीण भागामध्ये अनेकदा तुम्ही भरीव निधी केलेला आहे, अनेक विकास कामं केलेले, त्याचा फायदा कुठेतरी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला मिळेल असं वाटतं का? आपण पाहिलं असेल की जे आपल्या विरुद्ध उमेदवार आहेत ते अनेक वर्ष त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे. परंतु 1 रुपयाचं एक काम कार्यकर्त्यांचं त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांचं केलेलं नाही. आपण ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपयाची कामं आपण ह्या मतदारसंघामध्ये केलेली आपण पाहिलेली आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल की आपल्या वरच्या 13 ज्या ठाकूरवाड्या आहेत त्या ठाकूरवाड्यांचा जो रस्ता आहे जोडण्याचा, जो किरवलीपासून ते जुमापट्टीपर्यंत, तो मी स्वतः मेहनत घेऊन गेली 5-6 वर्ष त्याच्यावर काम करून मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गिरीश भाऊ मागच्या काळामध्ये मंत्री होते, त्यांच्याकडे अनेक वेळा गेलो आणि त्यांना मी गुगलवर किंवा अशी माहिती पोचवली की ह्या स्वातंत्र्यानंतर ह्या गावांना रस्तेच नाही आहेत. मग त्यांनी तत्काल सेक्रेटरीना आदेश दिले की 2 कामं कमी झाली तरी चालतील, पण ही गावं सर्व रस्त्यांनी जोडून टाका. आणि मग त्या रस्त्याला मंजुरी मिळाली. मध्यंतरी फॉरेस्टचे अडथळे आले. ते फॉरेस्टचे अडथळे सोडवण्याकरता देखील आपण जवळजवळ 1-1.5 वर्ष मुनगंटीवार साहेब मंत्री होते, त्यांचे जे स्वीय सहाय्यक होते अमोल जाधव, ते माझे मित्र होते. त्यांची मदत घेऊन मी ते फॉरेस्टचे प्रश्न सोडून आता त्या रस्त्याचं काम देखील सुरू झालं आहे. या भागातल्या आदिवासी समाजाला, आदिवासी घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता हा आमचा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण पाहिलं असेल की देश स्वातंत्र्य झाल्यापासून हे काम कोणी केलं नव्हतं. श्रेय घ्यायला, नारळ फोडायला अनेक लोक आली, परंतु खऱ्या अर्थाने काम जर कोणी केलं तर त्या आदिवासी बांधवांना माहिती आहे. त्या कामाला मंजुरी घेऊन ते काम आता सुरू देखील आहे. सर, हे बघितलं सगळे तरुण दिसत आहेत, सगळा जोश उत्साह आहे. एवढी तरुणांचा प्रतिसाद तुमच्याकडे? आपण जो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे, आपण अनेक विकास कामं केली, अनेक कार्यकर्त्यांची कामं केली. कधी कोणाकडनं टक्केवारी घेतलेली नाही, कधी काय कोणाकडून आर्थिक अशी काय मागणी केलेली नाही. माझ्या कुटुंबांनी पण टक्केवारी कोण घेत होतं? घेत असतील, काही लोक घेतात अशी चर्चा आहे, ते तुम्ही शोधलं पाहिजे. परंतु आम्ही निस्वार्थपणे पक्षाचं आणि जनतेचं हिताचं काम केलेलं आहे.
आणि त्याच्या आधारावर आम्ही ह्या जनतेसमोर आलेलो आणि आम्ही मतं मागतोय. सर, शेवटचा प्रश्न, मतदारांना आव्हान काय कराल? किरण ठाकरेंच्या माध्यमातून ही निवडणूक महत्त्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे आणि घरातलाच उमेदवार आहे. जरी कोणी उमेदवार निवडून आला तरी तो भारतीय जनता पार्टी सोबतच जाणार आहे. त्यापेक्षा अधिक चांगलं काम करत असेल तर भारतीय जनता पार्टीलाच निवडून द्या. भले हे दुसरे जरी उमेदवार निवडून आले, तुम्ही त्यांना इतके वर्ष हे दिलं, प्राधान्य दिलं, ते पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे जाणार आहेत. त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीलाच निवडून द्या. अधिक सोपं होईल, अधिक विकास होईल, अधिक प्रगतीने ह्या विभागाचा मतदारसंघाचं आपल्याला काम करता येईल. हे होते किरण ठाकरे. त्यांनी सांगितलेलं की भारतीय जनता पार्टीला उमेदवारी जे मिळालेली आहे आणि त्याला निवडून द्या, बाकीचे येण्यापेक्षा आमच्याच उमेदवाराला द्या आणि विकास आम्हीच करू शकतो भाजपच्या माध्यमातून, असं किरण ठाकरे म्हणत आहेत. सर, खूप खूप शुभेच्छा आणि आभार सुद्धा तुम्हाला. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.